नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा परिषद गोंदिया महिला आणि बाल विकास विभाग गोंदिया यांच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता 14 फेब्रुवारी 2025ला जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीच्या महसुली गाव क्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त मंजूर अंगणवाडी वरील संदर्भ 1 ते 3 नुसार सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जदाराने अटी आणि शर्ती सह संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी पाहू शकता. 17 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. शेवटची तारीख 4 मार्च 2025 असणार आहे. यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी जी आहे ही 5 मार्च ते 7 मार्च 2025ला जाहीर केली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता जी घेतली जाईल ही 8 मार्च ते 18 मार्च 2025 रोजी असणार आहे. यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल 20 मार्च 2025 रोजी. त्यानंतर उमेदवारास प्राथमिक यादीतील उमेदवाराबाबत काही हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यासाठी वेळ दिला जाईल 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 पर्यंतचा. यानंतर तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादी मेरिट लिस्टमध्ये सुधारणा करून 11 एप्रिल 2025 रोजी सुधारित मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासून नियुक्ती आदेश दिले जातील 16 एप्रिल ते 18 एप्रिल 2025. अशा पद्धतीने गोंदिया जिल्ह्यासाठीचा हा पूर्ण भरती परीक्षेचं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाकरता मानधनाकरता पाहू शकता जी शैक्षणिक पात्रता आहे या दोन्ही पदांसाठी 12वी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT असल्यास सुद्धा प्राधान्य असेल. याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर महत्त्वाचं वास्तव्य स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिला महसुली गाव वाडी यामधील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा पाहू शकता. वरील सर्व पदांसाठी 4 मार्च 2025 रोजी किमान 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंतची वयाची अट असणे आवश्यक आहे. विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत असेल. त्याचबरोबर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. सर्व पदांसाठी कुटुंबाची अट असणार आहे. याकरता ग्रामसेवकांचे अपत्याचे प्रमाणपत्र किंवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ब अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. उमेदवाराला 2 हयात अपत्यांपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यांसह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीकरता पात्र ठरणार नाही. त्याचबरोबर ज्या भाषेमध्ये जी अंगणवाडी आहे, मराठी भाषा आहे, हिंदी उर्दू त्या भाषा येणे आवश्यक आहे. त्या महत्त्वाच्या भाषा तुम्हाला येणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने डिटेलमध्ये शैक्षणिक व इतर अर्हता तुम्ही विस्तारित जाहिरात आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. आणि त्या पद्धतीने 17 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर पाहू शकता विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे. सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड असावेत. अर्जासोबत एक प्रमाणपत्रावर कोणतेही खाडाखोड नसलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज स्वीकारण्याचा पत्ता आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोंदिया तालुका, जो तालुका असेल तो जिल्हा गोंदिया येथे 17 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 पर्यंत सबमिट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने अर्जाबरोबर सबमिट करायची जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत यांचीसुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे. कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते सुद्धा विस्तारित पद्धतीने चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे अर्ज आहे, अर्जाचा फॉर्मॅटसुद्धा आहे, याची प्रिंट काढून तुम्हाला फिल आउट करायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवर अशा पद्धतीने सबमिट करायचं आहे. विषय डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे. इथे फोटो अटेस्ट करायचा आहे, प्रती आहे. याबरोबरच महत्त्वाचा जो अर्ज आहे तो सबमिट केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने
अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये कोणकोणत्या गावांसाठी किती किती ज्या जाहिराती आहेत ह्यासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात. तालुका आहे याची माहिती देण्यात आली आहे. तालुका स्तरावर तुम्ही त्याची चौकशी करू शकता. तुमचे जे तहसील आहे त्याचबरोबर याच्यामध्ये पंचायत समिती आहे तिथे चौकशी करून त्या पद्धतीने जी महत्त्वाची माहिती आहे ती काढली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अशाच महत्त्वाच्या इतर भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,